राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविजय मिळवला, त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी भाजपकडून पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेकडून सुहास बाबर यांची नावे चर्चेत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने जोरदार विजय मिळवला. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय. आता नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे, त्यामुळे त्यापूर्वी नवे सरकार स्थापित करणं अपेक्षित आहे. त्यामुळे महायुती 2 दिवसात सरकार स्थापन करणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी शपथविधी होणार आहे. त्यामध्ये राज्यातील काही मंत्र्यांना शपथ दिली जाऊ शकते. यात सांगली जिल्ह्यातील कोणाचा समावेश होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. भाजप पक्षाकडून मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. याशिवाय सांगली विधानसभेचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी हॅट्रिक केली आहे. ते आरएसएसचे कट्टर समर्थक आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार देखील होऊ शकतो. याबरोबर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचा देखील विचार पक्ष करू शकतो. त्यांची ओळख ओबीसी समाजाचे नेते म्हणून आहे, तर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत त्यांना मंत्री करण्याची ग्वाही दिली होती, त्यामुळे त्यांच्याकडे देखील लक्ष लागले. शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुहास बाबर यांना राज्यमंत्री करतील अशी शक्यता वर्तवली जाते. विधानसभा निवडणुकीवेळी अनेक हितचिंतकांनी आणि पक्षाने मला भरपूर साथ दिली. चांगल्या गोष्टी करून सुद्धा विधानसभेला झालेला पराभव हा माझा नव्हे तर ईव्हीएमचा विजय आहे. हा जनमताचा कौल आहे असं मी कधीच म्हणणार नाही. तो ईव्हीएमचा कौल आहे, तो त्यांना मिळालाय, त्याबद्दल माझी हरकत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कामं करावं. ईव्हीएम घोटाळा हे फार मोठं षडयंत्र असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खानापूर विधानसभेचे पराभूत उमेदवार वैभव पाटील यांनी आरोप केलाय. 100% हा ईव्हीएम घोटाळा आहे. तो लाडक्या बहीण योजनेच्या नावाखाली लपवण्याचा डाव दिसतोय. या निकालाने जनतेचे प्रश्न सुटले का? जनतेला प्रश्न पडलेत असं मला वाटतंय. एका पराभवाने हारणारा मी नाही, मला पुन्हा एकदा जोमाने उभा राहायचंय अशा शब्दात यापुढच्या काळात राजकीय पटलावर पूर्ण ताकदीनिशी सक्रिय राहणार असल्याची भूमिका महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांनी जाहीर केली आहे. पुढे वैभव पाटील म्हणाले, ईव्हीएम घोटाळा हे फार मोठं षडयंत्र आहे. या षडयंत्राचा मी जाहीर निषेध करतो. निकालाचा हा ट्रेंड पाहता आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 60 ते 62 उमेदवारांच्या बाबतीत असं घडलंय. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे वकील होते त्यांनी आम्हाला ज्या काही सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सगळे अर्ज देऊन आम्ही पोहोच घेतलेल्या आहेत. आता त्याच्यावर आमच्या पक्षाचे कायदेशीर सल्लागार योग्य प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न करतील. ते पुढे म्हणाले, पराभवाने खचून न जाता यापुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमाने आम्ही सगळेजण काम करू असं सांगितलं. खानापूर आटपाडी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी जिल्ह्यात विक्रमी मताधिक्य घेऊन नवीन इतिहास घडवलाय. पहिल्याच विधानसभेच्या प्रवेशात यश संपादन केले. स्वर्गीय अनिल बाबर यांच्या निकटवर्तीय शंभूराज देसाई यांनी बाबर यांच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन विजयाचा आनंद व्यक्त केलाय. मंत्री देसाई यांनी सुद्धा विक्रमी मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विजयामध्ये किंग मेकर अमोल बाबर आणि तानाजीराव पाटील हे ठरलेत. आटपाडी शहरातून 35,000 मताधिक्य बाबर यांना मिळाले. स्थानिक उमेदवार असून सुद्धा त्यांना शह देण्याचे जनतेने मनावर घेतलं आणि ही निवडणूक लढली. अनिल बाबर यांचे मंत्रिपदाचं अपूर्ण स्वप्न या मंत्रिमंडळात पूर्ण करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडीत मेळाव्यात दिला होता. त्याचप्रमाणे तानाजीराव पाटील यांना राज्य पातळीवर पद देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे मतदारसंघाचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले. यावेळी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब होनवार, अरविंद चव्हाण, मनोज नांगरे, राजेश नांगरे उपस्थित होते. गतवर्षीचं कडक ऊन, पाण्याची वणवा आणि या अग्निदिव्यातून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना जीवाचं रान करून बागा जगवल्या. द्राक्ष काढी परिपक्व केली. मान्सूनच्या समाधानकारक पावसाने द्राक्ष बागायतदार सुखावला. खरीपाच्या पेरण्याचा धुरळा उडाला. छाटण्या घेण्यासाठी लगबग उडाली आणि बरोबर टप्प्यात निवडणुकाही झाल्या. सध्या निवडणुकीची रणधुमाळी संपून निकाल जाहीर झालेत. नेते मंडळी, कार्यकर्त्यांचा प्रचारादरम्यान उडालेला धुराळा आता बसलाय. सर्व शासकीय यंत्रणा गेली महिनाभर या निवडणुकांच्या धामधुमीत व्यस्त असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या सज्जेच्या ठिकाणाकडे पाठ फिरवून आपला कारभार हा तालुक्यावरूनच हाकला.
सततच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचा मात्र चेहऱ्यावरचा आनंदाचा पुरता बेरंग झालाय. नेते मंडळी आणि कार्यकर्ते तिकडे निवडणुकीत मस्त असताना इकडे मात्र ऐन फुलोरा आणि पोंगा स्टेजमध्ये बागा पावसात उद्ध्वस्त झाल्या. आता तरी शासनाने या उद्ध्वस्त पिकांचा आणि बागाचे पंचनामे युद्ध पातळीवर करावेत अशी तालुक्यातील पूर्व भागातून मागणी होतीये. सततच्या पावसाने ऐन टप्प्यात असणाऱ्या द्राक्ष बागा पावसाच्या कचाट्यात सापडल्या. परिणामी या द्राक्ष पिकांवर उद्भवलेला घडकूच, दावण्या, बुरी, करपा अशा विविध प्रकारच्या रोगांचा प्रतिबंध करणं बागायतदार शेतकऱ्यांसमोर आव्हान उभं ठाकले. कृष्णा कारखान्यात गाळपासाठी अत्याधुनिक मशिनरी बसवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप शक्य होणार आहे. या हंगामात 15 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवल्याचे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या 65व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सुरेश भोसले, सौ उत्तरा भोसले यांच्या हस्ते आणि अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून 65व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी सुरेश भोसले म्हणाले, अत्याधुनिकीकरणामुळे 80% कारखाना नवीन झाला. यामुळे यंदाचा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल याची संचालक मंडळाला खात्री आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न आहेत. तोडणीबाबतच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत याची काळजी घेतली जाते. डॉक्टर अतुल भोसले म्हणाले, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह कराडला आले असता त्यांच्याकडे सहकारी उपसा जलसिंचन योजनांना सहकार्य करण्याची मागणी केली होती. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रस्ताव दिल्यास केंद्र सरकारच्या माध्यमातून कृष्णा कारखाना संलग्नित सहकारी तत्वावरील उपसा जलसिंचन योजनांना मदत मिळू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. विधानसभा निवडणूक 2024चा निकाल नुकताच लागलाय. त्यात पलूस कडेगावचे आमदार म्हणून डॉक्टर विश्वजित कदम यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त ते मतदारसंघातील सर्व तीर्थक्षेत्रावर जाऊन श्रीचरणी नतमस्तक होत आहेत. तसेच ते आज औदुंबर येथे आले होते. यावेळी श्री दत्तसेवा भावी मंडळ ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आलाय. यावेळी महेंद्र लाड, सरपंच रोश्वरी सावंत, ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व विश्वस्त तसेच पुजारी मंडळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते. यावेळी आमदार विश्वजित कदम आणि पलूस तालुका काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांनी दत्त महाराजांची आरती केली. यावेळी भिलवडी, अंकलखोप आणि औदुंबर येथील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली. प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांनी आभार मानलेत. मी नेहमीच तुमच्यासोबत असल्याची ग्वाही डॉक्टर कदम यांनी दिली आहे. विश्रामबाग परिसरात असणाऱ्या एसटी कॉलनीमधील बंद घर फोडून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरात ठेवलेले चांदीची भांडी, 3 मोबाईल कॅमेरा तसेच स्टोअररूममध्ये ठेवलेल्या पाण्याच्या 3 मोटारी असा 50,000चा मुद्देमाल लंपास केलाय. सदर घरफोडीची घटना ही 10 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी जय दीपक कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जय कुलकर्णी हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील एसटी कॉलनी परिसरात राहतात. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. यावेळी 10 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचं पाहून घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. बेडरूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतील लोखंडी कपाट उघडून त्यात ठेवलेली चांदीची भांडी, 3 मोबाईल कॅमेरे तसेच स्टोअररूममध्ये ठेवलेल्या पाण्याच्या 3 मोटारी असा 50,000चा मुद्देमाल लंपास करत पोबारा केलाय. गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी हे घरी आले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.